घेणं शक्य झालं असे आदरणीय प्रोफेसर शिवछत्रपती महाविद्यालयाचे यानंतर आणि राष्ट्रीय कार्यशाळा घेणं शक्य झालं असे आदरणीय प्रोफेसर शिवछत्रपती महाविद्यालय 2000 एक मिनिट नाम साहित्य करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की तुमचं साहित्य समतेची भाषा बोलतच नाहीये. रामायणातल्या सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागते, द्रौपदीचं दरबारात वस्त्रहरण होतं. अशा साहित्याचा आमच्या समाजाला काहीच उपयोग नाही. समतेची भाषा बोलणारं साहित्य हे लेखकांनी निर्माण केलं पाहिजे. 100 एकर पसरलेल्या गावच्या शिवारात जमिनीचा एक तुकडाही नाही आपला. तुझ्या पांढऱ्या फटक कपाळाप्रमाणे तुझ्या आयुष्याचा 7-12 इंचुरात होऊन जाऊ दे तुझ्या जगण्याचा बेरंग. मात्र गावचं शिवार हिरवं झालंच पाहिजे. घुसू दे तुझ्या पायामध्ये काटा, वाहू दे रक्त खळबळ, ओरबाडू दे कपाशीच्या हजारो नक्याने तुझ्या हातापायाला. जग उगवत्या सूर्याला नमस्कार करत राहील, खुशाल करू दे. तू त्या सूर्याकडे पाठ करून चालत राहा तुझी वाट. तू तुझ्या अंगातला घाम इतका गाळ की लोकांची पिकं पोचली पाहिजे. खाल्ल्या घरचे वाशी मोजणारे कदाचित तुझे हेही उपकार विसरतील, परंतु तुझे ऋण कधीच विसरणार नाही तुझी माती. घरी येणाऱ्या सासूमासनीला भरव प्रेमाने आरती भाकर दे, तांब्याभर पाणी प्यायला. सासरी निघालेल्या नवरीसाठी तूही ओरपडीशी कासावीस. आधीच तुझ्या घरी माहेरपणाला तर भरव धान्याने तिची ओटी. गावच्या हरिनाम साप्त्यामध्ये होऊन जा दंग, कीर्तनकाराच्या पायावर टेको माथा. माग चिन्ह पिल्यांसाठी आयुष्य, येणारे दिवस पान भेटतील. उकळण्याची दैना पिटत असते, आंधळ्याच्या काही देव राखत असतो. जोगळ्याला चांदणं रगडत असतं, ज्यांच्यावर वेळ येते त्यांचा काळ येऊ नये. असे तुझ्या जगण्याचे अमोघ तत्वज्ञान. गावात राहायचं का नाही असं म्हणत राहिलं रगीलपणाने कोणीतरी, मात्र त्याकडे दुर्लक्ष कर. भूतकाळ तुझा नव्हता, वर्तमान काळही तुझा नाही, परंतु येणारा एक दिवस मात्र तुझ्या प्रार्थनाची कहाणी सांगणारा नक्कीच असेल. आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित केले, काय सांगाल त्याबद्दल? आज लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे आणि त्या दिनानिमित्त शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड आणि पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. सोबतच दुसरे परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आंबेडकरवादी विद्रोही कवी आदरणीय प्राध्यापक समाधानजी दहिवाळ सर, आणि दुसरी परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळा जी आहे त्याचे अध्यक्षा आहेत प्राध्यापिका डॉक्टर विजया गेडाम कांबळे मॅडम. आणि आज दिवसभर या संमेलनाच्या आणि कार्यशाळेच्या निमित्ताने कार्यक्रम असणार आहेत. नुकताच आत्ता दोन्हीही संमेलन आणि कार्यशाळेचा उद्घाटनाचा समारोह संपन्न झाला आहे. आणि या समारंभाचे किंवा संमेलनाचे उद्घाटक आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे सर यांच्या शुभ हस्ते या संमेलनाचे थाटात उद्घाटन या ठिकाणी झालेले आहे. आणि या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर उमाकांतजी राठोड आणि दुसरे सर्वा या कादंबरीचे लेखक आदरणीय किसनरावजी वराडे सर हे या ठिकाणी उपस्थित होते. आणि यानंतर या ठिकाणी परिसंवाद होणार आहे. दुपारी 1 वाजता त्या नंतरच्या कार्यक्रमामध्ये परिवर्तनवादी चळवळीमधील नवलेखक आणि कार्यकर्त्यासमोरील आव्हाने अशा प्रकारची एक चर्चा आणि परिसंवाद या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर लगेचच निवडक शोधनिबंधाचं वाचन होईल. आणि त्यानंतर आणखी जी काही कवी आहेत त्या कवींचं खुले कवी संमेलन या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्येच
मुद्दाम होऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला चालना देणारे जे कर्तबगार व्यक्ती आहेत, त्यांच्या विचारांना चालना देणारे जे काही कर्तबगार समाज सुधारक म्हणून आपण त्यांना आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. आणि त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार काही निवडकांना दिले जाणार आहेत. त्यासोबतच राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार सुद्धा या कार्यक्रमामध्ये दिले जाणार आहेत. आणि या पुरस्कारासाठी किंवा या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे ते समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. आणि त्यासाठी माजी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री भारत सरकार आदरणीय डॉक्टर जयसिंगरावजी गायकवाड साहेब उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत अनिल कुमार बस्ते, प्राचार्य डॉक्टर अशोकराव हजारे, जे माननीय संचालक होते प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुल भगत साहेब उपस्थित राहणार आहेत, अधीक्षक अभियंता. आणि या असा प्रकारचा हा दिवसभराचा कार्यक्रम पत्रिका असणार आहे. आणि हा कार्यक्रम जो आहे तो शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड आणि पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ संभाजीनगर यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व साहित्यिकांनी, लेखकांनी, वाचकांनी घ्यावा अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने मी करतो. साहित्य संमेलन घेण्याचा उद्देश काय नेमका? साहित्य संमेलन घेण्याचा उद्देश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य जे समाजाला दिशा देणारं साहित्य आहे, त्या साहित्याला चालना मिळावी आणि जे काही नवोदित लेखक आहेत त्या नवोदित लेखकांना लिहिण्याचं सामर्थ्य मिळावं, लिहिण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी हे साहित्य संमेलन होणार आहे. आणि आंबेडकरी साहित्यावर या ठिकाणी विचारमंथन होणार आहे आणि त्यातून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. असे साहित्य संमेलन पुढं पण चालू राहील काय? दरवर्षी अशा प्रकारची साहित्य संमेलनं हे वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून घेतली जाणार आहेत. सर, हे कितवं साहित्य संमेलन आहे? हे पहिलं आंबेडकरवादी साहित्य संमेलन आहे. आणि दुसरं परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळा आहे. पहिली परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळा ही याच महाविद्यालयामध्ये या ठिकाणी झालेली होती. आपलं नाव सर? मी प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे, शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.